नमस्कार, सायबर शिक्षण चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अँड्रॉइड मोबाईल हरवल्यास तो कसा शोधाल आणि त्या संदर्भात आणखी कोणती काळजी घ्याल याबाबतचा हा व्हिडिओ आहे. यासाठी आपल्याला गुगल सिक्युरिटीचा या फीचरचा वापर करता येईल. गुगल सिक्युरिटीच्या मदतीने आपण आपला हरवलेला मोबाईल शोधू शकतो, त्यातील डेटा इरेज करू शकतो आणि तो मोबाईल लॉक करू शकतो, जेणेकरून ज्याने चोरलेला आहे त्याला त्या यंत्राचा मोबाईलचा वापर करता येणार नाही. या फीचरचा वापर करण्यासाठी चोरलेल्या मोबाईलमध्ये इंटरनेट चालू असणं गरजेचं आहे, तरच या फीचरचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. जर आपला मोबाईल चोरी गेला तर तातडीने आपण दुसऱ्या एखाद्या मोबाईलमधून किंवा एखाद्या पर्सनल कम्प्युटरमधून आपण ब्राउझर ओपन करा आणि त्यात लॉग इन करा आपल्या अकाउंटमध्ये. आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर मॅनेज युअर गुगल अकाउंट यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर आपण ह्या अशा पद्धतीच्या विंडोमध्ये येणार. त्यात सिक्युरिटीवर क्लिक करा आणि सिक्युरिटीवर क्लिक केल्यानंतर युअर डिव्हाइसेस यावर क्लिक करा. युअर डिव्हाइसेसमध्ये मॅनेज डिव्हाइसेस यावर क्लिक केल्यानंतर आपल्या त्या जीमेलच्या मदतीने आपण ज्या ज्या एकूण डिव्हाइसेसमध्ये म्हणजे किती कम्प्युटर्स आणि किती मोबाईल्समध्ये आपण लॉग इन केलेलं ते सर्व या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी आपल्याला अजून एक फायदा होईल, जसं उदाहरणार्थ हा एक मोबाईल आहे, ह्या मोबाईलमध्ये सुद्धा माझ्या जीमेलने लॉग इन केलं असं दिसतंय, पण मला असं वाटतंय की हा मोबाईल माझा नाही आहे आणि यात जे लॉग इन केलेलं आहे ते अनऑथराईज आहे, तर मला ह्या मोबाईलमधनं माझं लॉग आउट करायचं आहे. तर मी याच्यावर मोर डिटेल्सवर क्लिक करणार आणि त्यानंतर डोंट रेकग्नाइज दिस डिव्हाइस यावर क्लिक करणार. म्हणजे हे डिव्हाइस मी ओळखत नाही, त्या डिव्हाइसची माहिती इथे बघा दिसते सगळी. हे मी ओळखत नाही, या डिव्हाइसमधनं मला लॉग आउट करायचं आहे. याची रिसेंट ॲक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला दिसते, त्या मोबाईलची किती मिनिट आधी तो इंटरनेटशी कनेक्टेड होता. आणखी इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या दोन मुद्द्यांमधनं मिळेल. तर डोंट रेकग्नाइज दिस डिव्हाइसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड चेंज करायचा. आपला जो जीमेलचा पासवर्ड तो चेंज केल्यानंतर बदलल्यानंतर आपण या ज्या डिव्हाइसमध्ये आपण ओळखत नाही त्या डिव्हाइसमधनं आपण आपोआप लॉग आउट होणार. दुसरी कृती आपल्याला करता येईल, जी मी शीर्षकामध्ये लिहिली आहे, की आपल्याला आपलं जे हरवलेला मोबाईल तो शोधायचा आहे. तर आपण हा तो मोबाईल आहे, तो मला शोधायचा आहे. तर फाइंड डिव्हाइसवर क्लिक करायचं. फाइंड डिव्हाइसवर क्लिक केल्यानंतर आपलं इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने गुगल अँड्रॉइड सिस्टीम त्या डिव्हाइसचा शोध लावतं. यासाठी आवश्यक आहे की तो मोबाईल इंटरनेटशी कनेक्टेड असला पाहिजे. तो आत्ता जरी नसेल तरी जो शेवटच्या वेळेस इंटरनेटशी कनेक्ट असताना ज्या लोकेशनला होता ते लोकेशन इथे दाखवेल. अशा पद्धतीने गुगल मॅप ओपन होऊन त्या ठिकाणी आपल्याला हे लोकेशन दिसू शकेल. इथे दिसेल त्या मोबाईलची कंपनी आणि तो कोणत्या इंटरनेटशी कनेक्टेड होता, त्याची बॅटरी किती % आहे, हे सुद्धा आपल्याला ह्या सिक्युरिटी फीचरमधनं दिसू शकतं. त्यावर आपण 3 पद्धतीची ॲक्शन घेऊ शकतो. पहिलं आहे आपण प्ले साऊंड करू शकतो. म्हणजे आपण जर ह्या उपकरण जिथे दाखवते त्याच्या जवळपास असू आणि आपण याच्यावर प्ले साऊंडवर क्लिक केल्यानंतर तो मोबाईल जरी सायलेंट असेल तरी सुद्धा तो मोबाईलची रिंग ही 5 मिनिटपर्यंत वाजत राहील. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपलं मोबाईल इथे जवळपास कुठे आहे, आपल्या लक्षात येईल. दुसरी कृती आपण करू शकतो की सिक्युअर डिव्हाइस करू शकतो. म्हणजे आपलं जे डिव्हाइस आहे ते लॉक होईल आणि त्यांना मोबाईलमधील कोणतेही फीचर वापरता येणार नाही. त्यासाठी आपण सिक्युअर फीचरवर क्लिक करायचं आणि इथे पुढे जे काही स्टेप्स येतील त्याप्रमाणे आपण त्यावर क्लिक करायचं. त्यामुळे मोबाईल लॉक होईल, त्यांना मोबाईल हा वापरता येणार नाही. तिसरी कृती आपण करू शकतो इरेज डिव्हाइस. यावर आपण क्लिक केल्यानंतर त्या हरवलेल्या मोबाईलमधला सगळा डेटा हा डिलीट होईल. म्हणजे त्यात फोटो असतील, काही फाईल्स असतील, काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असतील, ते सगळ्या पद्धतीची डेटा जो आहे तो त्यातनं इरेज होईल. कॉन्टॅक्ट नंबर इरेज होईल, SMS, व्हॉट्सअप सगळ्या पद्धतीचा जो डेटा आहे तो सगळ्या या ठिकाणी डिलीट होईल. अशा पद्धतीने ह्या 3 कृती आपण गुगल सिक्युरिटीच्या मदतीने करू शकतो. मात्र ही कृती आपण तातडीने केली पाहिजे. मोबाईल हरवल्या लगेच केली तरच या डिव्हाइसचा जास्त फायदा होऊ शकतो. कारण की इंटरनेटशी कनेक्शन किंवा चोरट्याने समजा डिव्हाइस बंद करून ठेवलं काही दिवस, तर मग मात्र आपल्या लोकेशन जे आहे ते लक्षात येणार नाही. अशा पद्धतीने गुगल सिक्युरिटीच्या फीचरच्या मदतीने आपण आपलं डिव्हाइस जे आहे ते सुरक्षित करू शकतो. गरज पडल्यास तातडीने आपण सायबर पोलिसांची मदत घ्यावी. मराठीतून नियमितपणे सायबर टिप्स मिळण्यासाठी सायबर शिक्षण
हे चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आपल्या परिवारामध्ये सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून आपला मोबाईल जो आहे तो हरवल्यानंतर तातडीने काय करायचे असते याची कल्पना सर्वांना येईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद.